हे उपोषण तुम्ही केलेले आता ते कशा संदर्भात उपोषण आहे? आम्ही सर्व आंबेचे ग्रामस्थ, आजी माजी सरपंच, खरं तर आंबेगावच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आणि आताच त्यांनी पंचायत समिती निवडलेली त्या दांगडताई, कमलताई दांगडताई आणि इथले माजी सरपंच, संपूर्ण एक ग्रामस्थ मंडळी. खरं तर आज सकाळीपासून आम्ही या ठिकाणी 10 वाजेपासून उपोषणाला बसलो आहे. आम्हाला आमची मागणी आहे की आंबे गावामध्ये आता 8वीचा वर्ग शासकीय आश्रमशाळा आंबे अशी आमची मागणी आहे. परंतु ज्या प्रकारच्या खरं तर आमची दिशाभूल चाललेली आहे, या ठिकाणी एका दिवसामध्ये 3 रिपोर्ट आम्हाला पाहायला भेटले. इकडं एटीचीनी रिपोर्ट जो केला नाशिकला तो वेगळा, इथे प्रकल्प अधिकाऱ्याने आम्हाला रिपोर्ट दिला तो वेगळा आणि या ठिकाणी आता आमच्या महिला मंडळी तिकडं टेम्पोमध्ये झोपलेले आहेत. आता रात्रीचे 1-1:15 वाजलेत आणि 1:15 वाजता असे की सगळे आमचे मंडळी झोपलेले आहे. बघा इथं किती वाईट अवस्था आहे. इथं कुठल्याही प्रकारची लाईट नाही आणि एवढी मच्छर आहे तर माणसाला झोपणं पण रात्र काढणं आम्हाला कठीण होणं आहे. मी स्वतः जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष आहे, देवराम लांडे म्हणून माझी ओळख आहे. मी सकाळी 11 वाजेपासून या उपोषणाला पाठिंबा म्हणण्यापेक्षा मी यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आहे. आत्ता जरी 1:15 वाजले तरी आज आम्ही या ठिकाणी खरं तर खूप म्हणजे असं याच्यामध्ये आहोत, म्हणजे विचार करतोय की एवढं मोठं 100-150 लोक उपोषणाला बसून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही या सरकारचं खरं तर निषेध करतो. उद्याला आम्ही वाट बघणार आहेत, नाहीतर आमचं तीव्र आंदोलन होणार आहे. आमच्या महाराष्ट्रातील सर्व जेवढ्या आदिवासी संघटना आहेत त्या संघटना, प्रशासनाकडे तुमची नेमकी मागणी काय आहे? प्रशासनाकडे आमचीच काय मागणी नाही. आम्हाला काय निधी लागत नाही किंवा आम्हाला काय पुढे त्यांच्याकडे पैसे मागायचे नाही. फक्त 8वीचा वर्ग वर आंब्याला जर निघाला आंबे आश्रमशाळेला तर 5-6 गावची मुलं शाळा शिकतील. जशा आमच्या 2 पिढ्या फुकाट गेल्या तशा आता येणाऱ्या 10 पिढ्या या खरं तर शिकतील. या दृष्टिकोनातून आम्ही फक्त शिक्षणासाठी 8वीचा वर्ग मागतोय. याच्या पलीकडे आमची काही मागणी नाही. हा पुरवठा नक्की किती दिवस चालू आहे? 2013 पासून ग्रामस्थांनी पाठपुरावा केलेले 16 वर्ष झालं. म्हणजे राम सुद्धा वनवासाला गेला 16 वर्षे. त्या रामाच्या वनवासापेक्षा जास्ती वनवास ह्या आंब्याच्या लोकांनी काढलेत आणि पाठपुरावा करून जवळजवळ पोताभर कागद इथं आणून दिलं. त्या पोत्यात ते कागद मागणार नाही, अख्खा पोता भरेल त्यांच्या ऑफिसला. इथून तर पार एटीच्या ऑफिस नाशिकपर्यंत पोताभर कागदांचा पाठपुरावा करूनही आम्हाला 8वीचा वर्ग निघत नाही, याची खरं आम्हाला खंत आहे. तुम्ही आता तुमचं काय नाव म्हणले? ओंकार धोत्रे. ओंकार धोत्रे. कुठला चॅनल आहे? युवा क्रांती. युवा क्रांतीचं मी संपूर्ण आदिवासी बांधवांच्या वतीनं तुमचा आभार मानतो का तुम्ही रात्री 1 वाजता आमच्या विचारपूस करण्यासाठी आमचं उपोषण कशासाठी बसले हे तुम्ही खरं मी पहिला पत्रकार पाहिला आहे का रात्री 1 वाजता सुद्धा तुम्ही इथं आमची दखल घेण्यासाठी आलेत. म्हणजे जेणेकरून ज्या अधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली, एक मीडियाच्या माध्यमातून, मीडिया म्हणजे पत्रकार, मीडिया म्हणजे हा तिसरा डोळा आहे आणि हा तिसरा डोळा रात्री 1 वाजता तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल मी तुम्हाला सलाम करतो. उद्या पण दिवसभर तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्हाला मीडियाने सपोर्ट करावा अशी आमची मागणी.